जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। 254 कोटींच्या रस्त्याचा बट्टाबोळ, महिनाभरात पुलाला फूटभर खच, निकृष्ट कामाचा गंभीर आरोप। देवळी तालुक्यातील प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी धक्कादायक माहिती समोर आली आहे। तब्बल 254.530 कोटी रुपयांच्या प्रकल्पातील डिगडोह ते नागझरी रस्त्यावरील पूल महिनाभरात फूटभर खचल्याचा आरोप करण्यात आलाय। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार SRK इन्फ्रा पुणे या कंत्राटदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले असून बांधकामात माती मिश्रित रेती वापरण्यात आल्याचा आरोप आहे। त्यामुळे पूल दबल्याने वाहन चालकांना मोठ्या खड्ड्यातून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। धक्कादायक बाब म्हणजे कायमस्वरूपी दुरुस्ती करण्याऐवजी मुरुम टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आल्याचा आरोप आहे। यामुळे कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे। दरम्यान या प्रकरणात महाराष्ट्र ग्रामीण विकास यंत्रणा तसेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचा दावा करण्यात येत आहे। स्थानिक नागरिकांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। या प्रकरणात संबंधित यंत्रणा आणि कंत्राटदार यांची कमिशनखोरी उघड झाली असून स्थानिक लोकप्रतिनिधी यावर गप्प का असा सवाल नागरिक उपस्थित करत आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।